नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत अंकेक्षण आणि त्याच्यामधील प्रकरण पहिल्यामधील काही भाग. आपलं प्रकरण पहिलं आहे हिशेब तपासणीची मूलतत्वे व प्रक्रिया. हिशेब तपासणी म्हणजे काय? तर जे अकाउंटिंग केलं असेल त्याची तपासणी करणे, आणि त्याला दुसरा शब्द आहे ऑडिटिंग, आणि आपण त्याला मराठीत म्हणत असतो अंकेक्षण. मग त्याची आज आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण हिशेब तपासणीचे उद्दिष्टे किंवा उद्देश, हिशेब तपासणी का करायची बरं, त्याचं कारण काय, का आपण हिशेब तपासणी करायला पाहिजे, त्याचे उद्देश आपण आज बघणार आहोत. त्याचे मूळ 3 उद्देश आहे. एक आहे मुख्य उद्देश, दुसरा आहे दुय्यम उद्देश, आणि तिसरा आहे इतर उद्देश. तर या 3 उद्देशांमध्ये काय काय येतं आपण ते आता पुढे बघूयात. सर्वात प्रथम मुख्य उद्देश. मुख्य उद्देश मध्ये काय येतं? सगळ्यात पहिले हिशेबाच्या सत्यतेचे ज्ञान करून देणे, त्यानंतर हिशेबाच्या पूर्णत्वाचे ज्ञान करून देणे, आणि तिसरा आहे हिशेबाच्या नियमतेचे ज्ञान करून देणे. हिशेबाच्या सत्यतेचे ज्ञान करून देणे म्हणजे जो हिशेब केला आहे, जे अकाउंटिंग केलं आहे ते सत्य आहे किंवा नाही, का त्याच्यामध्ये कोणी काही अफरातफर केली आहे, कोणी फ्रॉड केला आहे, हे बघण्याचं काम ऑडिटरचं असतं. आणि जे कंपनीचे मालक असतील किंवा कंपनीचे मॅनेजमेंट असेल त्यांच्या लक्षात आणून देणे की हे जो हिशोब आहे तो बरोबर आहे किंवा नाही. त्यानंतर दुसरा उद्देश आहे हिशेबाच्या पूर्णत्वाचे ज्ञान करून देणे. जो हिशेब केलाय, जे अकाउंटिंग केलंय ते पूर्णपणे मेंटेन केलं आहे किंवा नाही, का त्याच्यातून काही वगळलं आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये बघितलं जात असतं. आणि हे कोण बघत असतं? तो ऑडिटर. आपण त्याला दुसरा शब्द वापरतो अंकेक्षक. काय म्हणतो त्याला आपण? अंकेक्षक. आणि त्याला अजून एक मराठीत दुसरा शब्द आहे लेखा परीक्षक. लेखापाल म्हणजे कोण? अकाउंटंट. आणि लेखा परीक्षक म्हणजे कोण? तर ऑडिटर, असं आपण त्याला म्हणत असतो. आणि तिसरं आहे तुमचं हिशेबाच्या नियमतेचे ज्ञान करून देणे. हिशेबाचे ज्ञान नियम आहेत. आता हिशेबाचे नियम म्हणजे काय? प्रिन्सिपल अकाउंटिंगचे नियम, रूल्स ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगचे रूल्स काय आहे? तर रिअल, नॉमिनल, पर्सनल हे व्यवस्थितपणे पालन केले आहे किंवा नाही, किंवा बॅलन्स शीट मध्ये बाकी काही रूल्स असतील ते व्यवस्थित पालन केले आहे किंवा नाही, हे ऑडिटरने बघणे. आणि जो मालक असतील ते त्याला निदर्शनास आणून देणे. म्हणजेच काय? तर विशिष्ट कालावधीत घडलेल्या व्यवहारांची नोंद नियमानुसार योग्य पुस्तकात केली आहे किंवा नाही हे पाहणे. म्हणजेच जमा खर्च लिहिताना नियमांचे व तत्वांचे पालन केले आहे किंवा नाही हे पाहणे, हे हिशेब तपासणीचा उद्देश आहे. मग तुमचा व्यवस्थित नियम पाळले आहेत किंवा नाही हे चेक करायचं त्याचं काम असतं. हे झाले तुमचे मुख्य उद्देश. परत एकदा सांगतो, मुख्य उद्देश मध्ये काय? हिशेबाच्या सत्यतेचे ज्ञान करून देणे, त्यानंतर हिशेबाच्या पूर्णत्वाचे ज्ञान करून देणे, आणि हिशेबाच्या नियमिततेचे ज्ञान करून देणे. कोणाला ज्ञान करून द्यायचंय? तर जो मालक आहे, जो ओनर आहे, त्या मालकाला आणि त्याने नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी बरोबर काम केलं आहे किंवा नाही हे त्याला ज्ञान करून द्यायचं आहे. हे हिशेब तपासणीचा मुख्य उद्देश आहे. हिशेब तपासणीचा दुय्यम उद्देश काय? तर हिशेब तपासणीचा दुय्यम उद्देश आहे चुका शोधून काढणे. आता माणूस आहे तर त्याच्या हातून चुका होणारच. मग त्या चुका, आता सपोज एखाद्याने वेजेस आणि सॅलरी, वेजेस म्हणजे काय? तर मजुरी, जे डे टू डे बेसिसवर खड्डे खणणे वगैरे यासारखे जे मजुरीचं काम करतं आपण त्याला मजुरी म्हणतो. आणि एक असते सॅलरी, आपण त्याला पगार म्हणतो, जे जर दर महिन्याला दिलं जातं. म्हणजे आता एखादी शिक्षक आहे त्याला काय दिलं जाणार? पगार दिला जाणार. किंवा एखादे कर्मचारी आहे ऑफिसमध्ये कार्यालयात बसून काम करणार, त्याला महिन्याला आपण पगार देतो. आणि तेच दुसरा बाहेर तो काम करणार असतो, आपण त्याला डे टू डे बेसिसवर आपण त्याला मजुरी देत असतो. तर मग आता चुकून एखाद्याकडनं काय झालं, तर जो मजुरी आहे ती मजुरी 1200 रुपये देण्याच्या ऐवजी ती 1000 रुपये लिहिली गेली, आणि सॅलरी जी आहे ती 1500 रुपयाच्या ऐवजी 1200 रुपये लिहिली गेली.
तर असे काहीतरी चुका झाल्या तर ह्या चुका शोधून काढणे आणि त्या निदर्शनास आणून देणे हा त्याचा दुय्यम उद्देश आहे. दुय्यम उद्देशामधला दुसरं काय आहे तर अफरातफर व लबाडीचे व्यवहार उघडकीस आणणे. अफरातफर म्हणजे काय तर कोणीतरी जाणून बुजून आणि संगनमताने दोन कर्मचारी एकत्र येऊन काहीतरी व्यवहार उलट सुलट करून लबाडी करून तिथे भ्रष्टाचार करणे अफरातफर करणे हे शोधून काढणे सुद्धा ऑडिटरचं काम असतं, अंकेक्षकाचं काम असतं. सपोज एखादा कर्मचारी आहे त्याच्याकडे पर्चेसिंगचं काम आहे. त्या पर्चेसिंग मध्ये त्याने काय केलं की 5 लाख रुपयाचं मशिनरी परचेस केली, पण बिल देताना त्याने 6 लाख रुपयाचं दिलेलं आहे. मग 6 लाख रुपयाचं बिल दिलंय पण मशिनरी किती रुपयाची आहे 5 लाख रुपयाची. मग 1 लाख रुपयाचं त्याने काय केलं तिथे अफरातफर केली आहे, लबाडी केली आहे, भ्रष्टाचार केलाय. तर हे उघडकीस आणणं सुद्धा हिशेब तपासणारा जो असतो अंकेक्षक त्याचं काम असतं. तिसरं आहे लबाडीचे व अफरातफरीचे व्यवहार रोखणे. आता अंकेक्षक जो आहे त्या अंकेक्षकाला जर व्यवहार निदर्शनास येत आहे तर तो ऑटोमॅटिक त्यांना चाप लावू शकतो आणि ते व्यवहार थांबवू शकतो. तर हेतू पुरस्कार कोणी करत असेल तर ते थांबवणे सुद्धा अंकेक्षकाचं काम असतं की जेणेकरून अफरातफर व्हायला नको. तर हे काय झालं हिशेब तपासणीचं दुय्यम उद्दिष्ट. तसेच हिशेब तपासणीचं इतर उद्दिष्टे सुद्धा असतात. मग इतर उद्दिष्टे काय बरं तर कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव टाकणे. आता मी तुमचे सुपरविजन करतो क्लासमध्ये, तुमची एक्झाम चालू असताना तुमच्या इथे सुपरविजन होत असते. तर सुपरविजन होत असल्यामुळे तुम्हाला काय भीती वाटते की आपण कॉपी केली तर आपला पेपर सर पकडतील आणि आपल्यावर कॉपी केस करतील. त्याच्यामुळे तुमच्या मनात काय असते भीती असते. त्याच्यामुळे तुम्ही काय करता कॉपी करत नाही. त्यामुळे तुम्ही मनाने पेपर लिहित असता, एक्झाम मध्ये एक्झाम पेपर तुम्ही सॉल्व्ह करत असता. तर तुमच्यावर काय झाला नैतिक प्रभाव. तसंच कर्मचाऱ्यांवर सुद्धा नैतिक प्रभाव असतो. तो नैतिक प्रभाव कसा तर एखादी अकाउंटंट आहे तो वर्षभराचे व्यवहार लिहित आहे पण त्याच्यावर शेवटी त्याच्यावर असा प्रभाव असणार आहे की वर्षाच्या शेवटी आपले व्यवहार हे तपासले जाणार आहे अंकेक्षकाकडनं. मग अंकेक्षकाकडनं व्यवहार तपासले जाणार आहे त्यामुळे तो कर्मचारी घाबरून असतो, त्यामुळे त्याच्यावर नैतिक प्रभाव असतो. तो फ्रॉड करण्यापासून किंवा अफरातफर करण्यापासून परावृत्त होत असतो. काय होत असतो परावृत्त होत असतो. नंतर कायद्याच्या तरतुदीचे पालन करणे. कायद्याच्या तरतुदीचे पालन करणे म्हणजे काय तर तुमचे जे व्यवहार होत आहे त्याच्यामध्ये कायद्याच्या तरतुदीचे पालन झाले आहे किंवा नाही हे बघण्याचे काम सुद्धा कोणाचे काम असते अंकेक्षकाचे. मग वेगवेगळ्या त्याच्यामध्ये व्यवहार वह्या असतात, पुस्तके ठेवावे लागतात, जनरल रजिस्टर असतं. आता कर्मचारी येतात मग त्यांचं स्टाफ मस्टर असतं. यासारखे जे मस्टर असतात हे व्यवस्थितपणे मेंटेन केले आहे किंवा नाही हे काम सुद्धा बघणं ऑडिटरचं असतं. त्यानंतर तिसरं आहे प्राप्तिकर व वस्तू व सेवा कर अधिकाऱ्यांचे समाधान करणे. आता ऑडिटिंग मध्ये हे सुद्धा बघितलं जातं की तुम्ही जो टॅक्स भरला आहे तो बरोबर तुमचं अकाउंटिंगचा प्रॉफिट काढून तो भरलेला आहे किंवा नाही. आता एखादी व्यक्ती तो काय करू शकतो एखादी कंपनीचा मालक की त्याचा प्रॉफिट कमी दाखवून तो इन्कम टॅक्स कमी भरू शकतो. प्राप्तिकर आपण त्याला मराठीत म्हणत असतो. तो प्राप्तिकर काय असतो तो कमी भरू शकतो. मग अशा वेळेस हे ऑडिटरचं महत्वाचं कार्य किंवा उद्दिष्ट आहे की त्याने जे प्राप्तिकर अधिकारी आहे त्यांचं समाधान करायचंय की हा जो प्रॉफिट आहे तो बरोबर आहे किंवा नाही. जर तो प्रॉफिट चुकीचा असेल तर ते अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे आणि जर प्रॉफिट बरोबर असेल तर त्यांचं समाधान करणे हे जे आहे ते बरोबर आहे. आणि वस्तू व सेवा कर अधिकारी आपण त्याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो, जीएसटी म्हणतो. ते जीएसटी ज्या वस्तू आहे ते विक्री बरोबर केले आहे, त्यांचं काउंटिंग बरोबर आहे, त्याची इन्व्हेंटरी बरोबर आहे, हे सर्व व्यवस्थित मेंटेन केलं आहे हे सुद्धा त्या अधिकाऱ्यांचं समाधान करून देण्याचं काम त्या ऑडिटरचं असतं, अंकेक्षकाचं असतं, त्या लेखा परीक्षकाचं असतं.
हे सुद्धा इतर उद्देशामध्ये येतं. पुढचा इतर उद्देश काय आहे? भविष्यकालीन आर्थिक धोरण ठरवण्यास मदत करणे. आता काय असतं बरं? तर अकाउंटिंग मधून तुम्हाला ह्या वर्षात प्रॉफिट कळणार आहे. हा, आणि अकाउंटिंग करताना तुम्हाला काय वेळेस त्याच्यामधील काही चुका असतील, तुम्ही काय चुकीचं कुठे जास्त खर्च केलाय ते सुद्धा ऑडिटर तुम्हाला सांगत असतो आणि त्याच्यातून तुम्ही भविष्यातील आर्थिक धोरण ठरवू शकता. या वर्षी सपोज तुम्हाला 5 लाखाचा प्रॉफिट होतोय, तर तुम्ही पुढच्या वर्षी तो 5 लाखाचा प्रॉफिट गुंतवू शकता किंवा लोन अजून त्याच्यावर करून तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकता, नवीन गोष्टी तयार करू शकता. त्यानंतर संपत्तीचे व तुमच्या क्षमतेचे मूल्यांकन करणे. आता तुमच्याकडे मशिनरी आहे, ती दिवसाला प्रोडक्शन करू शकते 1 लाख बॉटल्स. आता पाणी पिण्याच्या बॉटल्स आहे प्लास्टिकच्या, त्या बॉटलचं ती प्रोडक्शन 1 लाख याचे प्रोडक्शन करू शकते. तर तिचं जे प्रोडक्शन आहे ते पूर्णपणे होत आहे किंवा नाही त्याचे मूल्यांकन करणे. मग आता एखादी 1 लाख प्रोडक्शन करणारी मशिनरी आहे, पण आपण तिच्यावर फक्त 90,000 प्रोडक्शन करतोय, आपण तिची पूर्ण क्षमता वापरतोय का? नाही. मग ते सुद्धा मूल्यांकन करणे. आणि तिची संपत्ती, आता त्याच्या अनेक असेट असतात, बिल्डिंग असते, त्यानंतर तुमची लँड असते किंवा काही मशिनरी असेल किंवा तुमचे व्हेइकल्स आहे, अशा अनेक प्रकारच्या तुमच्या असेट असतात, तुमच्या संपत्ती असतात, त्यांचं मूल्यांकन करणे हे सुद्धा कोणाचं काम असतं? ऑडिटरचं काम असतं. अशा प्रकारे हिशेब तपासणीचे उद्दिष्टे आपण बघितले आहे. किती उद्दिष्ट आहेत हिशेब तपासणीचे? टोटल 3 उद्दिष्टे आहेत. कोणकोणते? मुख्य उद्देश, दुय्यम उद्देश, इतर उद्देश. मुख्य उद्देश मध्ये आपण काय बघितलं? हिशेबाच्या सत्यतेचे ज्ञान करून देणे, हिशेबाच्या पूर्णत्वाचे ज्ञान करून देणे, हिशेबाच्या नियमतेचे ज्ञान करून देणे. त्यानंतर दुय्यम उद्देश मध्ये बघितलं चुका शोधणे, अफरातफर व लबाडीचे व्यवहार उघडकीस आणणे, त्यानंतर लबाडीचे व अफरातफरीचे व्यवहार रोखणे. त्यानंतर इतर उद्देश मध्ये आपण बघितलं कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव टाकणे, कायद्याच्या तरतुदीचे पालन करणे, प्राप्तिकर व वस्तू व सेवा कर अधिकाऱ्यांचे समाधान करणे, भविष्यकालीन आर्थिक धोरण ठरवण्यास मदत करणे, संपत्तीचे व क्षमतेचे मूल्यांकन करणे. मूल्यांकन म्हणजे काय? इव्हॅल्युएशन करणे. हे आपण याच्यामध्ये बघितलं आहे. आपण आज बघितले अंकेक्षणाचे उद्दिष्टे, हिशेब तपासणीचे उद्दिष्टे. आपण आज इथे थांबणार आहोत. थँक्यू.